पायमान्य होऊ द्यायची नाही, पण मनाने नियम नाही करायचे. अहो तुमच्या घरात खात्या पेत्या म्हणून तुम्ही सेवा नका करू असं नाही सांगायचं. ज्या दिवशी तुमच्या घरात मांसाहार नाही त्या दिवशी तुम्ही केंद्रात या असं सांगा, कारण त्यांना खरी गरज आहे. त्यांना बोलवा. इथं ते येतात, हातपाय धुतात, प्रदक्षिणा घालतात, डोकं टेकून दर्शन करतात, महाराजांचं तीर्थ पितात. तीर्थ घेतल्याबरोबर 8 दिवसात मांस खाण्याची बुद्धीच निघून जाते. ही ताकद तीर्थाची आहे. म्हणून इथं लोकांना बोलवणं गरजेचं आहे. याला ग्राम अभियान असं म्हणतात. दिव्याने दिवा लावा, ज्योतीने ज्योत पेटवा गुरु माऊली म्हणतात. म्हणजे दिवे लावायचे नाही, सेवेकरी माता भगिनी पुरुष हे स्वयंपूर्ण दिवे आहेत. त्यांनी अनेक दिवे लावायचे म्हणजे सेवेकरी घडवायचे. खाता पिता उठता बसता एनी टाइम एनीवेअर फक्त आपला विषय एकच असायला पाहिजे, श्री स्वामी समर्थ. सेवेकऱ्याला दुसरा विषयच माहिती नसावा. कारण हा मानवाचा सर्वांगीण विकास करण्याचं सामर्थ्य एकच मार्गात आहे, तो म्हणजे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग. दुःखातून मुक्त करणारा एकच मार्ग आहे जगाच्या पाठीवर कलियुगात, श्री स्वामी समर्थ सेवा. आपण भाग्यवान. कांदा खायचा नाही, लसूण खायचा नाही, नाही खायचा बरोबर आहे, पण तो का खाऊ नये हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. कांदा लसूण पचायला जड आहे आणि काम वासना वाढवणारा तो पदार्थ आहे. आणि आपल्याला ब्रह्मचर्य पाळावं लागतं. पारायण काळात काम वासना वाढायला नको म्हणून कांदा लसूण खायचं नाही, साधी गोष्ट आहे. गादीवर झोपायचं नाही. आपण कारण काय? रोज आम्ही गादीवर झोपतो एकदम. आणि काही काही जे बिचारे भाविक असतात ते म्हणतात गुरुचरित्र आम्हाला वाचायला वाटतं, यावं केंद्रात. तेव्हा शपथी कधी गेली चांगल्या जाऊद्या. मी काही थट्टा मस्करी करत नाही, वस्तुस्थिती आहे. ऐका, 1000 वर्ष अत्रि ऋषी तपाला बसले. आणि 1000 वर्ष कसं काय? त्या युगामध्ये आयुष्य तेवढं होतं ना. 1 शून्य कमी कमी होत गेला. त्रेतायुग 1 कोटी आयुष्य, 1 शून्य गेला. सत्ययुग लाखाचं आयुष्य, 1 शून्य गेला. द्वापार युग 1000 वर्षाचं आयुष्य, 1 शून्य गेला. आणि कलियुग 100 वर्षाचं आयुष्य. पण आज महाराजांना विनंती करा, महाराज आता ते 1 शून्य कमी नका करू. नाही तर 10 वर्षामध्ये आम्ही पंचवार्षिक असं काय पाहायचं सांगा. हळूहळू हळू आयुष्य कमी. त्या काळात 1000 वर्ष तप करणं म्हणजे वर्ष वय तेवढं होतं. लाखाचं वर्ष असलं तर 1000 वर्ष तप करायला काय हरकत आहे मला सांगा. तुम्ही या सप्ताह काळामध्ये आजपर्यंत गुरुचरित्र केलं 7 दिवसाचं. आज गुरुचरित्र कंप्लीट झालं. झालं ना? झालं. तुम्ही जे 7 दिवस गुरुचरित्र केलं म्हणजे कलियुगामधलं तुमचं 1000 वर्षाचं तपच आहे 7 दिवसाचं. कारण 7 दिवसाचं कलियुगामध्ये पारायण करणं म्हणजे 1000 वर्षाची तपश्चर्या आहे. असं मी बोलत नाही, गुरुचरित्रात आहे. किती मोठं तप आहे तुमचं. म्हणून ते गुरुचरित्र चालू असताना तुम्ही तप करतात आणि त्या तपाने तुमचं मन तापतं. तप म्हणजे काय? मनाला तापवणं. आणि मन तापलं का ते द्रवरूप होतं. आणि द्रवरूप झालेल्या मनाला कुणाची दया येते?